May I come in, sir? Yes, come in. Sit down. Okay, sir. Good morning, students. Good morning. स्टुडंट्स, सांगा आजची तारीख काय आहे? 1 ऑगस्ट, बरोबर. तर सांगा पाहू, आजच्या दिवशी नेमकं आहे काय? आजचा हा दिवस कशासाठी सेलिब्रेट केला जातो? तुम्हाला 1 ऑगस्टला काय असतं ते माहीत नाही आहे? नाही तर मी सांगू. तर आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वालवा तालुका येथे ताटेगाव या गावात झाला होता. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे होते त्यांचे आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपले हे जे शाहीर होते त्यांचं खरं नाव जे होतं ते होतं डॉक्टर तुकाराम भाऊराव साठे. आणि खरं सांगायचं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जास्त शिकले नव्हते. त्यांचं शिक्षण फक्त 1.5 दिवसाचं आहे. किती दिवसाचं? तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ना की 1.5 दिवस शिक्षण म्हणजे काय, बरोबर. तर आपण आता जाणूया की एक्झॅक्टली त्यांची स्टोरी काय आहे. आता काय आला इथे आजच्या जातीच्या लोकांना आतमध्ये यायची परवानगी नाही, तुला माहिती नाही का? हात पुढे कर इथं हात कर इथं हात. इथून बाहेर वापस शाळेत दिसायचं नाही. तुमच्यासारख्या लोकांना शाळा शिकण्याचं काही अधिकार नाही. चालतो इथून, चल जातो. पोटा हेतू अण्णाभाऊ साठेंनी स्मशानाची राख छाणून त्यातले सोने काढून पोट भरले. तर कधी दुसरे काही काम जमेल ते केले. एकदा ते लावणी पाहण्यास गेले असता तिथे त्यांचे मोठे भाऊ भाषण देण्यास आले होते. भाषण ऐकून अण्णाभाऊ साठेंमध्ये भाषणाची आवड निर्माण झाली. अण्णाभाऊ साठे ते सहकुटुंब मुंबईला आले. त्यांनी D.N. गवाणकर आणि अमर शेख यांच्यासोबत मैत्रीचा हात जुळवला आणि ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कला शाखा म्हणजेच लाल बोटा कला पथक येथे ते सदस्य झाले. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतावर उच्च जातीच्या लोकांचे वर्चस्व होते, पण अण्णाभाऊ साठेंनी ते कधीच स्वीकारले नाही. ते नेहमीच ह्याच्या विरुद्ध लढले. त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे 20,000 लोकांचे नेतृत्व केले आणि या वर्चस्व्या विरुद्ध लढा लावला. तर विद्यार्थी मित्र हो, इतर अनेक सीमावर्ती ठिकाणांव्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे यांनी मराठवाडा, विदर्भ, कोकण त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी आपल्या लाल बावटा कला पथकाचे कार्यक्रम प्रसारित केले. तर मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य कृतींचे 22 अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये रूपांतरही झालेले आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे हे लावण्या, त्याचबरोबर शाहिरी, काव्ये, पोवाडा अशा इतर लोककलांमध्येही तरबेज होते. 1950 सालच्या दशकातल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलांच्या माध्यमातून लोकांची जनजागृती केली. अण्णाभाऊ साठे यांच्या स्टॅलिनग्राडचा पोवाडा या प्रदीर्घ कवितेला दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती. त्यांनी या संघर्षाला मानवमुक्तीचे युद्ध म्हटले. अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकांमध्ये फकीरा आणि लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय यांचा समावेश आहे. त्याचबरोबर V.S. कादंबरीचे तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक सल्लागार खांडेकर यांनीही त्यांचं कौतुक केलं. माझा नंबर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. नमस्कार बंधू भगिनींनो, मी तुमच्या हक्कासाठी आवाज उचलण्यासाठी आलो आहे. देश की आजादी झुटी है, देश की जनता भुकी है. पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर या दलित कामगारांच्या हातांवर चालते. आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझी माईन गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली.